महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। बजेटमधून आलेला आहे। प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही। जे वचननाम्यामध्ये आम्ही वचन दिलेली आहे ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आणि म्हणून हे दोन विषय सगळ्यात महत्वाचे, लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने किती कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आणि सुरूच राहणार आहे। आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे हे आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार ते आम्ही सांगतो। आम्ही कधी मागे फिरणार नाही। बजेटच्या आधी जे तुम्हाला सांगा योग्य वेळी, आज योग्य वेळ पाहिलं तुम्ही, त्या बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची आधीच घोषणा करण्यात आली होती, परंतु लाडक्या बहिणींना अजूनही 2100 रुपये मिळाले नव्हते। परंतु आता लाडक्या बहिणींना 2100 मिळणार का हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या वेळोवेळी मनात येत होता। कारण लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता असणार तो 2100 रुपये होण्याची घोषणा आधीच करण्यात आली होती। मार्चच्या अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार अशी जी लाडक्या बहिणींना आज होती ती लागलेली होती। परंतु आता मे महिन्याची जी हप्ता असणार आहे तो कशा प्रकारे मिळणार याची सुद्धा चिंता लाडक्या बहिणींनी होती। मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले, परंतु आता मे महिन्याचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि याचा जो निधी आहे तो महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झालेला आहे। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि सुनीता पवार यांची परिषद भरली असता त्यांनी त्याचे जाहीर केलेलं आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देण्याबाबत आम्ही कार्यक्षम आहोत आणि आम्ही त्यांना हप्ता देणारच आहोत।